नवीन शेळीपालन बिझनेस सुरू करायला काय लागतं? कुठलाही बिझनेस जर सुरू करायचा असेल तर त्याच्यासाठी सर्वात पहिलं माणसाच्या मनाची तयारी लागते. अंबानी यांनी एवढा पैसा कमावला, एवढे श्रीमंत झाले, कशामुळं? जिओमुळे की रिलायन्स स्मार्टमुळे या कुठल्याही बिझनेसमुळं अंबानी मोठे झालेले नाहीत. थांबा, परत एकदा विचार करा. अंबानी यांनी जी सुरुवात केली ती तेलाच्या बिझनेसपासून सुरुवात केली, म्हणजेच ऑइल, रिलायन्स ऑइल. विचार करा, त्या तेलाच्या काळ्या खाणी, मळालेले कपडे घातलेले कामगार, सगळीकडे अस्तव्यस्त पडलेल्या वस्तू आणि सगळीकडे राडा, असं हे तेलाच्या खाणीचं दृश्य आपल्या डोळ्यासमोर येतं. बरोबर ना? तुम्हाला जर आज असा धंदा सुरू करायला सांगितलं तर तुम्ही असा धंदा सुरू करणार का? मला वाटतं 70% लोक याच्यातले बोलतील की असा धंदा आम्हाला नको आहे. कारण आज प्रत्येकाला वाटतं की एक चांगला बिझनेस, ऑफिसमध्ये बसून AC ची हवा घेत एखादा समोर लॅपटॉप कम्प्युटर असलं पाहिजे आणि असा काहीतरी बिझनेस आपण सगळेजण शोधत असतो. पण खरा जो पैसा आहे तो बोरिंग बिझनेसमधून आहे आणि शेळीपालनही बोरिंगच बिझनेस आहे. नो डाऊट अंबानींनी रिलायन्स जिओ, रिलायन्स स्मार्ट, रिलायन्स डिजिटल या सर्वांपासून पैसा कमावला. पण त्या अगोदर सुरुवात त्यांनी जी केली होती ती रिलायन्स ऑइलपासून केली होती आणि सगळ्यात जास्त बेस त्यांनी जो तयार केला त्याचा ते या बिझनेसपासून तयार केला. आणि हे जे बाकीचे बिझनेस आहेत हे तर आत्ता आलेले आहेत मागच्या 15-20 वर्षात, पण त्याच्या अगोदरचं ऑइलचा बिझनेस होता. तसंच जर आपल्याला शेळीपालनात उतरायचं असेल तर शेळीपालनही लक्षात घ्या, हा सर्वात बोरिंग बिझनेस आहे. ना तुम्हाला इथं फ्लॅशी लाईफस्टाईल दिसेल, ना तुम्हाला इथं आपण म्हणतो ना एखादं कॉर्पोरेट ऑफिस असं काही त्याच्या प्रकार तुम्हाला दिसणार नाही जास्त. आपण केलं तर होऊ शकतं, पण त्या प्रमाणात आपल्याला मार्केटमध्ये दिसणार नाही कुठलीच गोष्ट. त्याच्यामुळे ज्यावेळेस माणूस या बिझनेसकडे वळतो तर माणसाचा ओढ तेवढा होत नाही. आणि लक्षात घ्या, बोरिंग बिझनेसपासूनच सर्वात जास्त पैसा बनतो. शेळ्यांचा बिझनेस आला म्हणजे त्याच्यात लेंडी, लघवी, जुलाब, आजार, वॅक्सिनेशन, सर्दी, खोकला हे सर्व येणार. आणि ह्या सर्व करण्याची जर तुमची तयारी असेल, जसं मी पहिलं बोललो की हा बोरिंग बिझनेस आहे, आणि हे जर करायची तुमची तयारी असेल, मनाची तयारी असेल, आणि शेळीपालनसारखा जर तुम्हाला बिझनेस करायचा असेल तर तुम्हाला त्याच्यासाठी एक ॲक्शन प्लॅन तयार करावा लागेल. कुठलाही बिझनेस सुरू करायचा असल्यानंतर तुमच्याकडे एक प्लॅन असला पाहिजे. आणि त्या प्लॅननुसार तुम्ही काम केलं तर तुम्हाला तो बिझनेस सेटअप करायला आणि तो सक्सेसफुली चालवायला मदत होते. आणि शेळीपालनाचंही तसंच आहे की तुमच्याकडे एक ॲक्शन प्लॅन असला पाहिजे. तुम्ही काही गोष्टी अशा आहेत की ज्यात टाळू शकता, ज्या चुका आहेत त्या टाळू शकता. सर्वात पहिलं, ज्यांचे बिझनेस फेल झालेले आहेत त्या गोष्टीत, ज्यांचे बिझनेस फेल झालेले आहेत त्यांचा जो अनुभव आहे आणि त्यांनी जे चुका केलेल्या आहेत त्या चुकांचं मी एक तुम्हाला 2-3 पॉईंटमध्ये सांगतो. पहिली चूक, बिझनेसचं ज्ञान नसणे, म्हणजेच बिझनेसचं नॉलेज नसणे. एक गोष्ट लक्षात ठेवा, सरस्वतीची जर आराधना केली तरच लक्ष्मी पावते. म्हणजेच लक्षात ठेवा, आपल्या पौराणिक पुस्तकांमध्ये आणि जे जुने लोक सांगतात आणि जे पिढ्यानपिढ्या लोक करत आलेले आहेत बिझनेसमध्ये, की कुठलीही गोष्ट करायची असेल तर तुम्हाला सरस्वती, म्हणजे आपण सरस्वतीची पूजा करतो. कशासाठी करतो? की जेणेकरून आपल्याला ज्ञान मिळावं त्या गोष्टीचं. मग तुम्हाला जर बिझनेस सुरू करायचा असेल तर तुम्हाला पहिलं ज्ञान पाहिजे, आणि तुमच्याकडे ज्ञान असेल तरच मग आपण लक्ष्मीची पूजा याच्यासाठी करतो की बाबा आपल्याकडे लक्ष्मी यावी, पैसा यावा, धन यावं. आणि जर सरस्वतीची पूजा जर आपण अगोदर केली नाही, म्हणजे आपण ज्ञान जर अगोदर घेतलं नाही तर लक्ष्मी आपल्याला पावणार नाही, हे लक्षात ठेवा. ही चूक नंबर 1 झाली. चूक नंबर 2, बिझनेस कशासाठी करायचा हेच माहीत नाही. आता जसं की शेळीपालन आहे, आता शेळीपालनामध्ये जर तुम्ही लक्ष दिलं तर एक वेगवेगळे टप्पे आहेत बिझनेसमधले. तुम्ही फक्त शेळीपालन म्हटलं की लगेच शेड टाकलं, शेळ्या पाळायला चालू केल्या आणि झालं. पण ते शेळीपालनाचा फार्म जो चालवायचा आहे तो वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये चालवता येतो आपल्याला. आता सर्वात पहिलं म्हणजे कटिंगचं मार्केट आहे. तर 70-80% फार्म कटिंगच्या मार्केटसाठी चालतात. तर मग तुमचा जो उद्देश आहे फार्म चालवण्याचा तो पूर्ण झाला पाहिजे. मग तुम्ही कुठल्या उद्देशाने फार्म चालू केलेला आहे? आता जसं की सांगायचं झालं तर पॉईंट 1 कटिंग मार्केट, पॉईंट 2 ब्रीडिंग, पॉईंट 3 कुर्बानी मार्केट, पॉईंट 4 जर तुम्ही शहराच्या जवळ राहत असाल आणि तुमच्या जर आवाक्यामध्ये असेल तर तुम्ही शहरामध्ये दूध पोच करू शकता. शेळीचं दूध, त्याला भरपूर मागणी आहे. तर तो काही जण सानेनिया जातीची जी बकरी आहे त्या बकरीपासून दुधाचाही बिझनेस करतात आणि तोही चांगला परवडू शकतो. तर त्या दृष्टीने फार्म चालू शकता तुम्ही. त्याच्यानंतर काही जण फीड मॅनेजमेंटच्या हिशोबाने फक्त छोटी मिल आणून तुम्ही फीड बनवू शकता शेळ्यांना लागणार, आणि तेही विकू शकता. कारण भरपूर असे फार्म आहेत की ज्यांना फीड लागतं दर दिवसाला, दर महिन्याला, दर वर्षाला. तर तुमच्याकडनं ते चांगल्या रेटने घेऊ शकतात. अजून एक आहे की जर तुम्ही जनावरांचे डॉक्टर असाल तर तुमच्याकडं मेडिसिनचं चांगलं नॉलेज आहे. त्याच्यानंतर तुमच्याकडं जे मिनरल्स आहेत, त्याच्यानंतर जे जनावरांना लागणारे जे विटॅमिन्स आहेत त्याचं नॉलेज असल्यामुळे तुम्ही सप्लिमेंटमध्ये उतरू शकता. तुम्ही सप्लिमेंट बनवू शकतात जे गोट फार्मला लागणार असतात.
तर हा एक बिझनेस आहे. हे पण एक बिझनेस मॉडेल तुम्हाला त्या शेळीपालनाच्या याच्यात मिळेल. आणि शेवटचं एक अजून एक जर विचार करायचा झाला तर आपण एक इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे जसं की तुम्ही गव्हाणी तयार करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही जर एलिव्हेटेड शेड असेल तर त्याच्या खाली लागणारे जे फायबरच्या मॅट आहेत त्या बनवू शकतात. तसे वेगवेगळे अँगल आहेत तुम्ही शेळीपालनाचा बिझनेस चालू करण्यासाठी. तर तुम्ही कुठला करताय हे ते एक मॅटर करतं. तर ते लक्षात घेऊनच तुम्ही चालू करायला पाहिजे. चूक नंबर 3, कुठलाही बिझनेस हा बिझनेससारखा चालावा. उदाहरणार्थ जर तुम्ही एखाद्या हॉटेलला जर चहा प्यायला गेले आणि तुम्ही सांगितलं की मला एक चहा द्या, तर चहावाला त्याच्या घरी जाऊन चहा बनवून आणत नाही, तो हॉटेलमध्येच बनवतो तिथंच तुम्हाला सर्व करतो. तर तसंच आहे की जर तुम्हाला शेळीपालन सुरू करायचं असेल तर ते घरगुती म्हणजे कुणी चारा टाकणार, कुणी पाणी पाजणार, कुणी खुराक देणार, कुणीही म्हणजे एक माणसाचा फिक्स नाही आहे. त्याच्यानंतर त्याचा खुराकांचा टायमिंग फिक्स नाही आहे, चाऱ्यांचा टायमिंग फिक्स नाही आहे, चारा कुठला दिला पाहिजे त्याचं फिक्स नाही आहे, मेडिसिनचं फिक्स नाही आहे. त्याच्यानंतर जे वॅक्सिनेशनचं मॅनेजमेंट आहे ते कोण बघतं याचं काही फिक्स नाही आहे. तर हा बिझनेस घरगुती झाला, कुणी ज्याच्या मनाला येईल तो तसं करू शकतो. तर त्याचा उपयोग होत नाही, तो बिझनेस फेल होतो. म्हणून बिझनेस हा बिझनेससारखा चालवला पाहिजे. चूक नंबर 4, प्रॉपर मॅनेजमेंट नसणे. तर तुम्हाला कुठलाही बिझनेस जर चालायचा असेल तर त्याच्यात मॅनेजमेंट प्रॉपर पाहिजे. म्हणजे चाऱ्याचं मॅनेजमेंट झालं, आता शेळीपालनाच्या याच्यात जर विचार केला तर चाऱ्याचं मॅनेजमेंट झालं, वॅक्सिनेशनचं मॅनेजमेंट झालं, फीड मॅनेजमेंट झालं, त्याच्यानंतर टाईम मॅनेजमेंट झालं. म्हणजे टाईम म्हणजे तुम्ही सकाळी किती वाजता तुमचं काम सुरू करता आणि संध्याकाळी तुम्ही किती वाजता बंद करता याचा पण एक टायमिंग आहे. तुम्ही सकाळी 8ला 10ला जर काम चालू केलं तर तो पूर्ण फार्म डिस्टर्ब होणार. त्याच्यानंतर रात्री तुम्ही 10-11 वाजेपर्यंत जर काम करत असाल त्या फार्मवर तर तेही शेळ्यांच्या हेल्थसाठी चांगलं नाही, कारण त्यांचं सर्व लाईन रुटीन डिस्टर्ब होणार. आणि जे आपण ज्या बेसिससाठी आपण फार्म चालू केलेला आहे त्याचा मेन पर्पजच सॉल्व्ह होणार नाही. त्याच्यामुळं टाईम मॅनेजमेंट पण एक खूप महत्त्वाचा फॅक्टर असतो याच्यात. तर ह्या ज्या मी सांगितलेल्या आहेत या 4 चुका तुम्ही टाळा आणि त्याच्यानंतरच तुम्ही बिझनेस चालू करू शकता. आता आपल्या तुळजाई फार्म्सवरती आपण या सर्व गोष्टींचं लक्ष देतो, जसं की टाईम मॅनेजमेंट झालं, प्रॉपर फीड मॅनेजमेंट झालं. त्याच्यानंतर आपण आपला फार्म फक्त ब्रीडिंगसाठी आहे, म्हणजे आपण ब्रीडिंग मार्केटमध्ये काम करतो आणि ब्रीडिंगसाठीच आपला प्राणी जातो. म्हणजे आपले जे पण आहेत ॲनिमल तो ब्रीडिंगसाठीच जातो. बेस्ट क्वालिटीमध्ये आपण काम करतो. आपला जो ब्रीडर आहे डायमंड, आपण डायमंड ब्लड लाईनचेच पिल्लं पुढं विकतो. आणि डायमंड हा महाराष्ट्रातील एकमेव आणि बेस्ट क्वालिटीमध्ये जो नावाजलेला बकरा आहे म्हणजे गोल्डी, त्याच्या ब्लड लाईनचा आपला डायमंड आहे. आणि डायमंडचे ब्लड लाईन आता आपण जे चांगले ब्रीडिंगमध्ये काम करण्याचे इच्छुक आहेत त्यांच्यासाठी आपण आपल्या फार्मवरती छोटी छोटी पिल्लं अवेलेबल आहेत विक्रीसाठी. तर हे काही मुद्दे होते जे आपण नवीन बिझनेस सुरू करण्याच्या अगोदर विचारात घेतले पाहिजे. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये जे शेळीपालन आहे त्याच्यात जसे की मी सांगितले की वेगवेगळे मॉडेल आहेत, तर ते मॉडेलचं आपण एक डिस्कस करू पुढच्या ह्याच्यात. म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की तुमच्या एरियात म्हणजे आपल्या जो आपण जिथं फार्म चालू करणार आहे त्या वातावरणात आणि तिथल्या मार्केटनुसार आपण कुठला बिझनेस करू शकतो आणि त्याच्यातनं आपल्याला काय बेनिफिट भेटू शकतो, असं हे एक पुढच्या व्हिडिओमध्ये मी कव्हर करेल. एक गोष्ट लक्षात ठेवा, जेवढा मोठा गोठा तेवढा मोठा तोटा. तर त्याच्यामुळे कुठलाही बिझनेस जर सुरू करायचा असेल तर हा छोट्या प्रमाणात सुरू करा आणि त्याच्यानंतर तो स्केल करा. ठीक आहे, तर ह्या छोट्या गोष्टी लक्षात राहू द्या. या व्हिडिओमध्ये आपण लाख मोलाची माहिती शेअर केली आणि तुम्हाला याच्यातून भरपूर असं नॉलेज मिळालं असेल. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे जे मित्र आहेत आणि तुमची जी फॅमिली आहे ज्यांच्याशी तुम्हाला वाटतं की हा व्हिडिओ नक्की त्यांनाही मदत करेल तर त्यांना शेअर करा आणि त्यांनाही सबस्क्राईब करायला लावा. ठीक आहे, तर भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.